मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची परिस्थिती कमी आहे. जिल्ह्यातील 26 गावे आणि 8 वाड्यांसाठी 52 टँकर सुरू असून 57 विहिरीचे अधिग्रहण केले आहेत. पिण्याचे पाणी जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. जिल्ह्यातील 57 लघु प्रकल्प, 7 मध्यम प्रकल्प, एकूण 64 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प कोरडे ठाक तर 24 प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक, तर इतर प्रकल्पात 20% पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. जिल्ह्यातील 64 प्रकल्पातील पाणीसाठा घटल्याने गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 26 गावे, 8 वाड्यांसाठी 52 टँकर सुरू करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील 3 गावे आणि 3 वाड्यांसाठी 13 टँकर धावत आहेत, तर बदनापूर तालुक्यातील 12 गावे आणि 5 वाड्यांसाठी 21 टँकर सुरू करण्यात आले आहेत. जाफराबाद तालुक्यातील 2 गावांसाठी 2 टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच अंबड तालुक्यातील 9 गावांसाठी 12 टँकर सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. गावांमध्ये पाणी मिळत नाही, तर प्रशासनाच्या वतीनं किती टँकरद्वारे जे आहे ते गावांना पाणी दिलं जाते, वाड्या वस्त्यांमध्ये पाणी. या वर्षीच्या मागच्या वर्षीच्या पेक्षा परिस्थिती यावेळेस पाणी टंचाईची कमी आहे. त्यामध्ये पाणी टंचाईमध्ये आज रोजी 57 टँकर सुरू आहेत, 52 टँकर सुरू आहेत आणि 57 विहीर अधिग्रहण करण्यात आलं आणि त्या पद्धतीनं सगळ्या उपाययोजना ज्या आहेत तर त्या करण्यात आलेल्या आहेत. टँकरच्या अनुषंगाने जे पाणीसाठी लागतात तर ते देखील आयडेंटिफाय करून पाणी हे पूर्ण जूनपर्यंत पुरेल पिण्याचंही आणि बाकी पाणी टंचाई भासू नये गावांनी, त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आज रोजी लघु आणि मध्यम प्रकल्प जिल्ह्यातील जर घेतले तर साधारणतः 20% पाणीसाठा आज रोजी उपलब्ध आहे. तर आणखी काही गावातून टँकर सुरू करण्यासाठी काय नियोजन आहे? टँकरचे अधिकार SDOना आपण केले, शासनाने आता तो GR काढलेला आणि त्या अनुषंगाने तो प्रस्ताव आल्यानंतर तपासून त्वरित टँकर देण्याबाबत SDOना सांगितलेलं. व्हेरिफिकेशन जे असतो, रिपोर्ट असतो, तो मात्र त्या गावाचा असणं गरजेचं आहे. तेवढा असेल तर त्यानुसार तो टँकर मंजुरी देण्यात येत आहे.